ठाण्यात युतीतील कुस्तीवरून एकनाथ शिंदे नाराज, तुम्ही चौकीदाराचे काम कराल तर आमचा हंटर आहेच. ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेत घडलेल्या गदारोळानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सभागृहातील घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया देत त्यांनी अशा प्रकारचे वर्तन अशोभनीय असून भविष्यात असे प्रकार होऊ नयेत असे स्पष्ट निर्देश दिल्याचे शिवसेना शिंदे गटाचे गटनेते पवन कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महासभेत वेळेचा अपव्यय होऊ नये म्हणून विषय पत्रिका थेट मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचेही पवन कदम यांनी स्पष्ट केले. पुढील 2 महासभांनंतर लक्षवेधी सूचना व प्रश्न स्वीकारले जातील असेही त्यांनी नमूद केले. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवक राजन खिणे यांच्या प्रश्नांवर सविस्तर माहिती देणे आवश्यक होते. मात्र अपुऱ्या वेळेमुळे प्रशासनाला माहिती संकलित करणे शक्य नसल्याचे कळवण्यात आले होते. त्यानंतर महापौरांनी विषयपत्रिकेबाबत प्रशासनाला रुलिंग दिले. निधी वाटपाबाबत भाजप सदस्यांनी उपस्थित केलेले आक्षेप गैर असल्याचे सांगताना गटनेते पवन कदम म्हणाले की राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे सरकार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून त्यात दोन्ही पक्षांचे योगदान आहे. माहिती देणे क्रमप्राप्त असल्याने प्रशासनाने ती देण्याची तयारी दर्शवली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत गळचेपी सुरूच राहिली तर भाजप पुढील काळात डबल आक्रमक होईल असा इशारा त्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर गटनेते पवन कदम यांनी प्रतिउत्तर देताना ठाम भूमिका मांडली. महासभेत झालेल्या प्रकाराबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः महापौर व ज्येष्ठ नगरसेवकांना दूरध्वनी करून नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीचे वर्तन योग्य नाही असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितल्याचे कदम यांनी नमूद केले. तसेच आम्ही सभागृहात कोणतेही चुकीचे काम करत नाही. ठाण्यातील कारभारावर एकनाथ शिंदे यांचे बारकाईने लक्ष आहे. तुम्ही जर चौकीदाराचे काम करत असाल तर धर्मवीर आनंदिके साहेबांचा तो हंटर आजही टेंबी नाक्यावर आहे असा टोला कदम यांनी भाजपाला लगावला. आमचा नगरसेवकांकडून काही चूक झालीच तर एकनाथ शिंदे त्यांना जाब विचारायला आणि योग्य ती कारवाई करायला खंबीर आहेत अशी आठवण करून देत त्यांनी पक्षाची शिस्त आणि नेतृत्वावरील विश्वास अधोरेखित केला. ठाणे महापालिकेतील या घडामोडीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिक तणाव वाढण्याची चिन्हे दिसत असून आगामी महासभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की कालची जी महासभा होती ती 3.5 वर्षानंतर प्रशासकीय राजवटीनंतर ही महासभा सुरू झाली आणि ह्या महासभेमध्ये पटलावरती 19 विषय होते आणि 2 लक्षवेधी होत्या. 2 जणांचे प्रश्न उत्तर होते. परंतु महासभेच्या पूर्वसंध्येला मी सर्व पक्षीय गटनेत्यांची जी बैठक घेतो महापौरांच्या अध्यक्षतेखाली, त्या बैठकीत सर्व पक्षीय गटनेते होते आणि त्या बैठकीत महापौरांनी सर्वांना विनंती केली की ही महासभा आणि पुढची म्हणजे ह्या 2 महासभा आपल्याला विविध समित्यांच्या निवडणुकींना सामोरे जायचं आहे. परिवहन समिती असेल, स्वीकृत नगरसेवक आहेत, स्थायी समिती आहे, विशेष समित्या आहेत आणि प्रभाग समित्यासुद्धा आहेत. ह्या सर्व समित्यांना आपल्याला सामोरे जायचं आहे. त्याच्यामुळे ह्या 2 महासभेचं वातावरण फार खेळीमेळीचं असावं आणि त्याच्याकरता आपण जर लक्षवेधी किंवा बाकीचे प्रश्न उत्तर केले त्यात वेळ जाईल आणि ते वेळ न जावी म्हणून ह्या 2 महिन्यामध्ये, कारण का आता पुढच्या महिन्यात अर्थसंकल्प आपल्याला सादर करायचा आहे. हे दोन्ही महासभा महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे कोणतेच जे काय हे आहेत विषय आहेत आणि आपले काय ते ह्याचा विषय जो आहे तो विषय पुढच्या 2 महासभेनंतर आपण पटलावरती घेऊ आणि तुम्हाला समाधानकारक उत्तरं भेटतील अशा पद्धतीचं महापौरांनी विनंती केली होती आणि सर्व गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये लक्षवेधी ह्या सभेत घ्यायची नाही असं ठरलं होतं. त्याच्यामुळे ठरल्यानंतर परत त्या ठिकाणी गोंधळ होणं हे अपेक्षित नव्हतं, पण तरीसुद्धा गोंधळ झाला. पण तो गोंधळ कोणत्याही विषयपत्रिकेवरनं झालेला नाही. लक्षवेधी घ्या, प्रश्नोत्तर आमची घ्या अशा पद्धतीने झाले आणि तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे आता माझ्या हातामध्ये त्या महासभेच्या पटलावरती जी काही 2 प्रश्न उत्तर होती सन्माननीय आपल्या सदस्य मृणाल पेंडसे आणि त्याचप्रमाणे आमचे राजन खिणे यांचे 2 प्रश्न उत्तरच आहेत. तर ह्या 2 प्रश्न उत्तरांची जेव्हा महापौरांनी हे सर्व प्रश्नावली पाहिली तेव्हा त्यांनी बघितलं की त्यांचे जे प्रश्न आहेत ते विस्तृत आहेत. म्हणजे त्या प्रश्नाला नुसता एकाच विषयाला आधारित नाही आहे. शासनाकडनं किती निधी उपलब्ध झाला ठाणे महापालिकेला गेल्या 3-3.5 वर्षामध्ये म्हणजे 2023 ते 2025पर्यंत. त्याच्यामुळे एवढा निधी किती संकलित झाला आणि तो कोणत्या कोणत्या कामासाठी वापरला गेला त्याची सद्यस्थिती काय आहे हे प्रशासनाला 8-10 दिवसामध्ये, कारण आम्ही 12 तारखेला महासभेचा अजेंडा प्रकाशित केला. 12 तारखेला महासभेचा अजेंडा प्रकाशित केल्यानंतर लगेच 20-23 तारखेपर्यंत 8-10 दिवसामध्ये एवढी सर्व माहिती प्रशासन संकलित करू शकत नाही. त्याच्यामुळे महापौरांनी संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्याची उत्तरं लवकरात लवकर संबंधित पदाधिकाऱ्यांना द्या, संबंधित जे आमचे नगरसेवक आहेत त्यांना द्या आणि पटलावरती पण त्या पद्धतीने
ती सर्व प्रश्नावली त्या पद्धतीने आली पाहिजे. तर प्रशासनाने ते मान्य केलं आणि त्यानंतर कारण का तुम्ही त्या प्रश्नाची उत्तरं बघा, त्यात प्रशासन स्पष्ट म्हणले सदरची माहिती ही विस्तृत स्वरूपाची असल्याने माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. अशा पद्धतीने जेव्हा सुरू आहे त्यामुळे ह्या प्रश्न उत्तरं ही घेऊच नये महासभेच्या पटलावर आणि पुढच्या महासभेत घ्या अशी महापौरांनी विनंती केली सर्व सन्मान्य सदस्यांना. आणि त्याच्यानंतर त्यांनी रुलिंग दिली की कोणतेही लक्षवेधी आणि प्रश्न उत्तरं ही ह्या महासभेत घ्यायची नाहीत. तत्काळ कालच फोन केला रात्री की महापौरानं केला, काही ज्येष्ठ नगरसेवकांनाही केला. त्यांचं म्हणणं असं होतं की अशा पद्धतीचं वातावरण सभागृहात अशोभनीय आहे, ते योग्य नाही. परंतु आम्ही त्यांना थोडं माहिती दिली की अशा कोणतंही आम्ही चुकीचं काम ह्या सभागृहात करत नाही. त्यामुळे साहेबांचं बारीक लक्ष आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला समोरून म्हणतात की आम्ही चौकीदारचं काम करतोय, त्यामुळे चौकीदारचं काम तुम्ही जरी करत असलात भाजप म्हणून, तरी आमच्याकडे टेंबी नाक्याला आजही तोच हंटर जो गुरुवर्य दिघे साहेबांनी त्यावेळेला चापखाने फोडलेले उदाहरण ठाणेकरांना माहिती आहे, तोच हंटर आजही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कार्यालयात आहे. आणि त्याचीच कार्यप्रणाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतायत. आमच्याकडनं कोणतीही चूक झाली, कोणत्याही सदस्यांकडनं, नगरसेवकांकडनं किंवा प्रशासनाकडनं चूक झाली तर शिंदे साहेब त्यांना जाब विचारायला, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करायला खंबीर आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की साहेबांचाही काही गैरसमज झाला असेल किंवा त्यांनाही काही विषय योग्य वाटला नसेल असं मला वाटत नाही. धन्यवाद.